बीडच्या सध्या केजमध्ये आपण आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी विलास आव्हाड आहेत. तर या ठिकाणी काय सांगायचं आहे, तुमचा जे समाजाचा या ठिकाणी राज्यव्यापी मेळावा आहे, तर काय मेळावा असणार आहे आणि काय आवाहन करायचं आज? महाराष्ट्र राज्यातील तमाम माझ्या सकल लव्हार समाज बांधवांनो आणि बंधू भगिनींनो, येत्या दिवाळीच्या पर्वामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सकल लव्हार समाज महाराष्ट्र राज्य या हेडिंगच्या खाली महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत आपले जे लव्हार समाजाचे अधिवेशन झाले आहेत, त्यानंतर आपल्या समाजाचं एकही अधिवेशन महाराष्ट्रात झालं नाही. त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत, लव्हार समाजाच्या ज्या छोट्या मोठ्या संस्था आहेत, संघ आहेत, कार्यालय आहेत, काही प्रतिष्ठानं आहेत, संस्था आहेत, महासंघ आहेत, या सर्व कार्यकर्त्यांनी जो केज येथे कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमात आपण येऊन आणि या कार्यक्रमाला आर्थिक पाठबळ देण्याचं आपलं काम आहे. हा कार्यक्रम मोठा खर्चिक आहे. महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांना हजेरी लावायला पाहिजे. आज राज्यामध्ये वेगळं वातावरण तयार होत आहे आणि या वातावरणामध्ये आपल्या समाजानं कुठंतरी एकत्रित यायला पाहिजे. आपण एकत्रित आलो तर ह्या शासनाला आपला कुठंतरी मॉब दिसेल, जमाव दिसेल. म्हणून आपल्या समाजामध्ये जे काही आपले संस्था, संघटना, संस्थाने, प्रतिष्ठाने जे काय आहेत, या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिवस या महाराष्ट्र राज्याच्या केज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यकर्ता संकल्प मेळावा ठेवलेला आहे. या संकल्प मेळाव्यामध्ये संपूर्ण एक दिवस ह्या कार्यकर्त्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील लव्हार समाजाच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण आपलं मनोगत व्यक्त करायचे, आपल्या जी मनात खतखत आहे ती खतखत बाहेर टाकायची आहेत. या कार्यक्रमाला येत्या वेळेस आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने आपली सामाजिक संघटना, काय तिचे धोरणं असतील ते सर्व धोरणं घेऊन यायचं आणि आपण आपल्या समाजासाठी काय काम केलं आहे हे काम तिथं दाखवून द्यायचं, सांगायचं आणि समाज एकत्रित का येत नाही याच्यावर पण आपण अभ्यास करायचा आहे. येत्या काही दिवसामध्ये राज्यामध्ये वधू आणि वरांचे फार प्रश्न बिकट झालेले आहेत. म्हणून करता आमचे जी सहकारी मित्र आहेत, आमच्या सहकारी मित्राने या राज्यस्तरीय कार्यकर्ता वधूवर परिचय मेळावा घेण्याचं ठरवलं आहे. माझे सर्व सहकारी आहेत. कार्यक्रम म्हटलं की सहकार्याशिवाय होत नाही. माझे जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांनी पूर्ण आम्हाला पाठबळ तयार करून दिलेलं आहे. जे माझ्या समाजामध्ये शासकीय नोकरदार असतील, जे माझ्या समाजामधले उद्योगपती असतील, जे माझ्या समाजामधले राजकीय राजकर्ते असतील, जे माझ्या समाजामधल्या राजकीय बंधू आणि भगिनी असतील, यांनी या कार्यक्रमाला आर्थिक पाठबळ द्यावं ही माझी तुम्हाला विनंती आहे. दुसरं विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आणि भगिनी येणार असल्यामुळे ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे त्या ठिकाणी भगिनी यांना 2 दिवस राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. कार्यकर्ता यांना राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. निवासाची व्यवस्था केलेली आहे, भोजनाची व्यवस्था केलेली आहे, नाश्त्याची व्यवस्था केली आहे. आणि तुमच्या कार्यक्रमाची तारीख किती आहे? किती तारखेला हा कार्यक्रम होणार आहे? दिवाळीच्या आसपास आमचा कार्यक्रम होईल. आमच्या कार्यक्रमाची तारीख आणखी निश्चित झालेली नाही. जेव्हा आमची आता पुढे 1-2 दिवसामध्ये आमची बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये आमची तारीख निश्चित होईल. या कार्यक्रमामध्ये खर्च भरपूर येणार असल्यामुळे जे माझे समाज बांधव ही बाईट बघतील, ही मुलाखत पाहतील, ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी एक मुलाखत देत आहे. खांडेकर साहेबांनी माझी आवर्जून मुलाखत घेतली आहे आणि या मुलाखतीच्या दरम्यान ज्या बांधवांनी माझी मुलाखत पाहिली आहे त्या बांधवांनी माझा फेसबुकला नंबर आहे, व्हॉट्सअपला नंबर आहे, त्याच्यावर कॉल करा, मला संपर्क साधा. जे आपल्या परीने आर्थिक मदत उभे राहील ते आर्थिक मदत करा. कार्यक्रम खूप मोठा आहे. कार्यक्रम हा समाजाचा आहे. कार्यक्रम हा एकट्याचा नाही. तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला आर्थिक पाठबळ, मानसिक पाठबळ उभं करावं. आता एवढी जी निकराची लढाई चालू आहे,
महाराष्ट्र राज्यामध्ये राहुरीचं अधिवेशन आणि पंढरपूरचं अधिवेशन झालं समाजाचं. त्या अधिवेशनानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये आपला समाज कुठेही एकत्रित आला नाही. या कार्यक्रमामध्ये कसलाही राजकारणी लोकांचा हस्तक्षेप राहणार नाही. एक हा कार्यक्रम फक्त आपल्या समाजाचा राहील आणि आपल्या समाजामधील जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना व्यासपीठ देण्याचं कार्य आमच्या सर्व सहकारी बांधवांनी केलेलं आहे. तरी सर्वांना माझी महाराष्ट्र राज्यातील लवार समाजाच्या कार्यकर्ते यांना माझी नम्रपणे विनंती आहे की येथे होणाऱ्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहून बघा, या ठिकाणी विलासराव आव्हाड यांच्या माध्यमातून सकल महाराष्ट्रातील जे लोहार समाज आहे यांना या ठिकाणी एक आवाहन करण्यात येत आहे की पूर्ण समाजानं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे आणि तनमनधनानं या ठिकाणी या कार्यक्रमाची सहकार्य करून शोभा वाढवायचे असं आव्हान विलासराव आव्हाड करत आहेत. या ठिकाणी कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.